हॅलो. हा, सॉरी सॉरी, माझा डिस्कनेक्ट झाला. हा, परत विचार करिश्मा. हा. हो. गीतेत सांगितलंय की कामक्रोध भवोद्वेगम, म्हणजे कामक्रोधाचा जो वेग आहे तो जो आवरतो तोच योगी आणि तोच सुखी नर आहे. म्हणजे काम आणि क्रोध हे उत्पन्नच होणार नाही ही अवस्था, म्हणजे तो पोचलेला महात्मा आहे. पण तोपर्यंत अ, राग आला किंवा एखादी वस्तू खूप हवी अशी वाटली तरी त्याचा जो वेग आहे, वेग म्हणजे त्याचा तो त्याची ती इंटेन्सिटी आहे, त्याची ती जो फोर्स आहे तो मॅनेज करता आला पाहिजे. मग तो कसा करायचा? तर त्याच्यासाठी शम आणि दम, आणि म्हणजे जी साधन चतुष्टय संपत्तीचा अभ्यास सांगितलाय तो त्याच्याकरताच आहे, की सगळ्या विकारांचा क्रोध, काम आदी विकारांचा वेग आवरता आला पाहिजे. आजच महाराजांनी भागवतात सांगितलं, की अ, जे धर्मराजाला उपदेश करतायत त्याच्यात, गृहस्थाश्रमाचा नारद उपदेश करतायत त्याच्यात आलंय, की अ, कामाचा वेग आवरणं कठीण आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, की संकल्पच होऊन द्यायचा नाही. संकल्प म्हणजे आपण काहीतरी करायचंय असं म्हणतो, पण संकल्प म्हणजे सूक्ष्म अर्थात संकल्प याचा अर्थ आहे, की अ, अमुक एक गोष्ट ही चांगली आहे हे वाटणं म्हणजे संकल्प, आणि अमुक एक गोष्ट वाईट आहे वाटणं हे विकल्प. म्हणजे तो संकल्प एकदा निर्माण झाला, हे चांगलं आहे वाटलं, की आपलं मन त्याच्या मागे लागतं. त्यामुळे कामाचा जर कंट्रोल करायचा असेल, तर कोणत्याही गोष्टी, जे व्यावहारिक गोष्टी आहे, त्याच्यात मन अडकून द्यायचं नाही. आता ते कसं करायचं, तर त्याच्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. एक म्हणजे अ, अ, विवेक आहे. म्हणजे ही सगळं अनित्य कसं आहे, म्हणजे स्त्री शरीर किंवा पुरुष शरीर हे कसं अनित्य आहे, किंवा जे विषय आपण घेतो ते कसं चांगलं-चुंगलं खाणं आहे, पण त्याचं पण शेवटी ते जर 4 दिवस ठेवून दिलं तर ते पण कुजतं. हे जे विचार आहेत हे त्याच्याकरता आहेत. त्याच्याशिवाय असं सांगितलेलं आहे, की एक तर उपाय आपल्याला माहिती आहे, की अ, रास पंचाध्यायी जी आहे भागवतातली, ती जर वाचली समजून घेऊन, तर कामाचा निराश होतो. काम म्हणजे फक्त सेक्स या दृष्टीने काम नाही, मनातल्या इच्छा जाण्याच्या दृष्टीने, किंवा प्रल्हाद स्तुती जी आहे त्यांनी मनातल्या इच्छा कमी होतात. त्याच्याबरोबर योगशास्त्रात प्रकार सांगितलेले आहेत. मागे आपण कोणत्यातरी सेशनमध्ये ते पाहिलेले, की अ, अंध योगी, बधिर योगी, बधिर म्हणजे ऐकू न येणाऱ्या, मुकायोगी, असं अ, प्रकार सांगितलेत. म्हणजे काय, अंधयोगी म्हणजे काय, ज्याला योगाभ्यास करायचा आहे, ज्याला आपल्या इंद्रियावर संयम करायचा आहे, त्यांनी 5 पावलाच्या पुढे दिसणार नाही अशी खालीच दृष्टी ठेवायची. अर्थात हे सगळं म्हणजे जे ज्यांना पूर्ण साधनाच करायची आहे, दुसरं काही व्यवहारातलं त्यांना काहीच नकोय, त्यांना हे करणं जास्त सोपं आहे, की 5 पावलं एवढंच पाहायचंय. मूकयोगी म्हणजे ईश्वराचं नाव, ईश्वराचं चरित्र चिंतन, ईश्वराचे जे शब्द आहेत, वेद, त्यांचं चिंतन, पुराणं त्यांचं चिंतन, त्याच्यासाठी जे बोलायचं तेवढंच बोलायचं. म्हणजे मूकयोगी झालं. बधिर योगी म्हणजे ईश्वराशिवाय काही ऐकायचंच नाही, म्हणजे मेंटली ऑफ करून टाकायचं. इतर बाहेरचे विषय चालू असेल तर तिथे आपण प्रेझेंट असलो तरी त्यात लक्ष घालायचं नाही. हे बधिर योगी झालं. अ, असे जे प्रकार आहेत त्याच्या, आणि हे महाराजांनी सांगितले तेव्हा महाराजांनी सांगितले, की खोलीची खिडकी आहे, ती खिडकी उघडी राहिली तर बाहेरचा प्रकाश आत येतो आणि बाहेरची दृश्य दिसू लागतात. पण ती खूप बंदच ठेवली तर बाहेरची दृश्य दिसणारच नाही. तशी आपली ज्ञानेंद्रिय आणि मन हे बाहेरच्या कडे न जाता ते बंदच ठेवली तर बाहेरचे विषय आत येत नाहीत. असे वेगवेगळे
यांनी त्याला कंट्रोल करता येतं. नामस्मरण हे सर्वात मोठा उपाय आहे त्याच्याकरता. म्हणजे कधी राग आला मोठ्याने, तरी मोठ्याने नामस्मरण करायला सुरुवात करायची. बरोबर. अगदी बरोबर. तर हां. तर कामाचा जे मगाशी महाराजांनी सांगितलेलं सांगत होतो, की कामाचा संकल्पच होऊन नाही दिला, की काम निर्माण होत नाही आणि काम नाही झालं तर क्रोध होत नाही. कारण गीतेत भगवान सांगतायत, अ, कामात क्रोधोबी जायते. म्हणजे एखादी कामना झाली, एखादी डिझायर आहे आपली आणि ती डिझायर पूर्ण होण्याच्या मध्ये जर काहीतरी आलं, तर क्रोध होतो. पण डिझायरच उत्पन्न नाही झाली, तर क्रोध येणार कसा? तर त्यामुळे अ, डिझायर उत्पन्न न होण्यासाठी बाह्य विषयांकडचं लक्ष कमी करणं, बाह्य व्यवहार कमी करणं, हे सांगितलंय. एक्स्ट्रोव्हर्सी कमी झाली पाहिजे. म्हणजे हे व्यावहारिक आपण बघतो त्याच्या विरुद्ध झालं. पण अल्टिमेटली बाह्य व्यवहार हा कमी होणं हे अपेक्षित आहे. त्याला उपरम म्हटलेलं आहे किंवा त्याला विराग म्हटलंय. इह मूत्रार्थ फलभोग विराग म्हणजे इह म्हणजे ह्याच्या या इहलोकातला म्हणजे मृत्यू लोकातला या भूमीवरचे जे सगळे भोग आहेत त्याच्याबद्दल विराग आणि आमूत्र म्हणजे परलोकातले भोग याच्याबद्दल विराग याचा अभ्यास केला पाहिजे. हे काम आणि क्रोधाबद्दल झालं. लोभ लवकर जात नाही. आता लोभ असा दोष आहे, की त्याची जितकी आता कामाची जर पूर्ती झाली, तर तेवढ्यापुरतं काम शांत होतो किंवा क्रोधाच्या वेळी जर समोरच्यानी माफी मागितली किंवा जर मनाप्रमाणे त्यांनी केलं, तर क्रोध कमी होतो. पण महाराज सांगतात, की लोभो लाभेन वर्धते. म्हणजे लोभ असा दोष आहे, की त्याची पूर्ती झाली तर तो अजून वाढतो. म्हणजे जसं त्याला उदाहरण देतात, की अ, अग्नीत अ, अग्नी कमी व्हायला लागला म्हणून त्याच्यात तूप टाकल्यावर तो वाढतो. तसं हा लोभो लाभेन वर्धते. लाभाने लोभ वाढतो. मग त्याच्यासाठी काय करायचं? तर त्याच्यासाठी दान सांगितलेलं आहे. इदम न मम. रोज थोडं तरी दान करावं असं सांगितलेलं आहे. आणि त्या दानातही सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे अ, अ, विद्यादान आणि त्याच्या खालोखाल अन्नदान. हां. त्याच्याही पेक्षा मोठं दान आहे, सर्वात मोठं ते आपल्याला सगळ्यांना करता येत नाही. जो अधिकारी महात्मा करू शकतो, ते म्हणजे मुक्तिदान किंवा भक्तिदान. ते त्याच्याही पेक्षा मोठं झालं. पण आपल्याकरता म्हणजे हे दानानी लोभ कमी होतो. आणि मग अजून काय आहे तर भीती आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात दैवी आसुरी संपत्ती दैवासुर संपत विभाग योग म्हटलेलं आहे 16व्या अध्यायाला. त्याची सुरुवातच अशी आहे, अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती. म्हणजे अभय हा पहिला गुण सांगितलेला आहे. तर भीती आपण आपण पाहिलं, की आपण सगळे प्रयत्न व्यावहारिक करत असतो. ते का करत असतो ह्याचा जर विचार केला, तर कुठेतरी ती भीतीच आहे. म्हणजे उद्या पुरेल की नाही, परवा पुरेल की नाही, आयुष्यभर पुरेल की नाही किंवा घर पाहिजे, कारण संरक्षण होईल की नाही, चोरांची भीती, डाकूंची भीती, जनावरांची भीती, या सगळ्या भीती ज्या आहेत, ती भीती निर्माण कशी झाली? त्याचं जर रूट कॉज म्हणजे मूळ त्याचं कारण बघायला गेलं, तर ते द्वैताचा जो अध्यास आपल्याला झालेला आहे, की अ, मी आहे आणि माझ्याशिवाय दुसरं कोणीतरी आहे किंवा ईश्वर आहे, जग आहे आणि मी आहे. हा सगळा जो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आयडेंटिटीचा जो भास निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळे भीती आहे. पण जर सच्चिदानंद घन परमात्म तत्व जे आहे, वासुदेव सर्वम, हे जर कळलं, की भगवान वासुदेव जे आहेत, ते सगळ्या वसूंमध्ये राहणारे आणि सर्वत्र सर्वव्यापी ते आहेत. विष्णू म्हणजे सर्वव्यापी असलेले, असे ते विष्णू आहेत. त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी फक्त ते नाही, म्हणजे अंतर्यामी ते आहेत हे कळलं,
पण नुसते अंतर्यामी नाही, सर्वरूपी तेच आहेत. त्यांच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे एक गोष्ट सांगतात, की एक जहाज चाललेलं असतं समुद्रातनं आणि त्याच्यात एक संत महात्मा असतात. तर मध्येच वादळ येतं, जोराचा पाऊस आहे, भयंकर वारा चाललेला आहे. तर सगळे घाबरतात आणि हे संत महात्मे जे आहेत, तर ते असे खदाखदा हसायला लागतात. तर बाकी प्रवासी म्हणतायत, "स्वामीजी तुम्ही हसताय काय?" तर म्हणतायत, "काय हा देवाचा खेळ चाललाय तो पाहतोय." म्हणजे त्यांच्यासाठी ज्याला सगळंच ईश्वर करतो, सगळाच ईश्वर सगळाच आहे, हे जरी कळायला वेळ असला तरी त्याच्या सगळंच ईश्वर करतो ही जरी बुद्धी झाली तरी भय गेलं. म्हणजे विवेकाने अ, आत्मानात्म विचाराने किंवा जो ज्ञानमार्गातले जे सगळे विचार आहेत, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या किंवा सर्व खलविदम अहम च वासुदेव ह्याचं जर चिंतन झालं, जगाच्या स्वरूपाचं चिंतन झाले, मायेच्या स्वरूपाचं चिंतन झालं, अ, तर भीती हा दोष कमी होतो. भीती निघून जाते. तर असे प्रत्येक दोषासाठी काय उपाय सांगितलेले आहेत भागवतात. अ, नारदांनी जिथे यांना युधिष्ठिराला, धर्मराजाला उपदेश केलाय त्यात आलेलं आहे. यांनी तुझं समाधान झालं की काही अजून विचारायचं आहे? हां, हां. हे जे हे जे सांगितलंय महाराजांनी, आपल्या गुणदोषाचा विचार करावा. ते मागे पण आपण झालं ना, ते सायक्लोस्टाईल प्रवचनातच होतं, की मुख्य स्वरूपानुसंधान, वाया कीजे मनःशोधन, देवगुरु सेवन सदाचरण अनासक्ते. म्हणजे मनःशोधन म्हणजे काय? शोधन याचा अर्थ म्हणजे घुसळून काढून त्यातलं सार काढणं याला शोधन म्हणतात. मनःशोधन म्हणजे मनाचा थांगपत्ता नुसता शोधायचा असं नाही. तर प्रयत्न करून म्हणजे दही शोधणं किंवा अ, हे अग्निशोधनं, तो ती अरणी ते हे असते ना, ती घासून अग्नी काढतात. त्याला अग्निशोधन म्हणतात. तर तसं मनःशोधन व्हायला पाहिजे आणि ते मनःशोधन कशाने होईल? तर अ, अ, देव गुरु सेवन सदाचरण अनासक्ते. आणि सद आचरण कोणतं आहे? जे सत कडे घेऊन जाणारं म्हणजे जास्तीत जास्त समाजाला, जास्तीत जास्त व्यष्टीला जे आनंदकारक ठरेल, लांब म्हणजे थोड वरकरणी आनंद नाही, त्याच्या हिताचं जे ठरेल, म्हणजे त्याला श्रेयसाकडे म्हणजे आत्मतत्वाकडे नेऊन जाईल असं जे आचरण आहे, ते म्हणजे सदाचरण. आणि ते अनासक्त पद्धतीने करायचं. म्हणजे मनःशोधन पण करता येतं, म्हणजे स्वरूपानुसंधानही करता येतं. हे नाही नाही हे वाक्य खूप महत्वाचं आहे. एक मिनिट. हे वाक्य खूप नाही श्रुती परोती माऊली जगा. म्हणजे ज्ञानेश्वरांचं उदाहरण देऊन वेद आणि वेदातले नियम वगैरे कसे चुकीचे आहेत म्हणणारे जी लोक आहेत, त्यांनी हे वाचायला पाहिजे, की ते ज्ञानेश्वर माऊली स्वतः वेदांसारखी कोणती माऊली नाही म्हणतायत. ते असं तक्रार करत नाहीयेत, की आमची मुंज नाही झाली किंवा काय. कारण वेदांनी जे सांगितलंय ते कल्याणकारक आहे. हा पूर्ण सगळ्याच सत्पुरुषांची खात्री आहे. म्हणजे अ, मोक्षाची जी डेफिनेशन आहे, ते सर्व सर्व दुःखांची निवृत्ती आणि अ, पूर्णानंदाची प्राप्ती असं दोन्ही मिळून डेफिनेशन आहे. आणि त्याचं कारण असं आहे, मागे आपण जे बघितलं ना, की ते रात्र काळी बिलवर काळा त्या ह्याचं किंवा ते अर्जुनाला त्या काळोख्या ह्याच्यातनं भगवान घेऊन गेले, समोर सुदर्शन चक्राने वाट दाखवली. तर ते जे सगळं वर्णन आहे, तर आज्ञाचक्राचा जेव्हा भेद होतो, तेव्हा अज्ञान सगळं गेलं. म्हणजे दुःख सगळी गेली
पण ती दुःख सगळी जाणं आणि पूर्ण आनंद प्राप्त करणं याच्यात मध्ये गॅप आहे. आणि अज्ञान गेल्यामुळे तिथे इगो पण नाहीये, त्यामुळे तिथे प्रयत्नालाही काही वाव नाहीये. मग तिकडे काय होतं, की तिकडे सद्गुरूच तुम्हाला पुढे घेऊन जातात. म्हणजे तर हे दुसरीकडे केलंय एक्सप्लेन महाराजांनी. ते या प्रवचनाच्या लाईनीत नसलं तरी ते आठवलं म्हणून जरा सांगावसं वाटलं. हे असंभावना जे सांगितलंय, असंभावना हा पहिला दोष आहे. तो येतो अज्ञानाने. म्हणजे अज्ञानाने जे आहे ते झाकलं गेलं. म्हणजे रज्जू पडलेली आहे, तिथे रज्जू नाहीच. म्हणजे रज्जू तिकडे नाही हे वाटणं ही झाली असंभावना. आणि मग नंतर येते ती विपरीत भावना. मग सर्प आहे, ही भावना नंतर आली. म्हणजे अज्ञान, आवरण, नंतर विक्षेप. आवरण आणि विक्षेप हे सगळं मायेचं कार्य आहे. तर त्याच्याबद्दल म, पैकी आवरण आहे. हां. प्रमेय म्हणजे जे आपण गणितात नाही का शाळेत असताना असायचं एखादं प्रमेय. म्हणजे ते प्रमेय म्हणजे तो सिद्धांत आहे. त्याला कुठे क्वेश्चन नाही. हे असं आहे म्हणजे असं आहे. म्हणजे न्यूटनचा लॉ. न्यूटनचा लॉ असा आहे म्हटल्यावर मग त्याच्यावरची गणितं त्या लॉ खरा म्हणून आपण पुढे चालतो. किंवा ग्रॅव्हिटी 9.81. हां. तर हे प्रमेय झालं. तर सच्चिदानंद हेच सर्व ठिकाणी सर्वकाली जे आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही काही नाही. ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या किंवा फक्त ब्रह्मच आहे, माया अशी काही नाहीच आहे, हे प्रमेय झालं. पण असं असूच शकत नाही. पूर्ण आनंद अशी स्थितीच असू शकत नाही. पूर्ण ज्ञानी कोणी असू शकत नाही. सर्वव्यापी असं काही असू शकत नाही. कारण जगात कुठे दिसत नाही. हे सगळं झालं, की प्रमेयाची असंभावना. सगळे जे नास्तिक आहेत, ते अशा पद्धतीचे नास्तिक आहेत. पण तेही पूर्ण नास्तिक असू शकत नाही. यांनी गोविंदगिरीजींनी त्यांच्या प्रवचनात सांगितलंय, की नास्तिक जर म्हणाले ईश्वर आहे की नाही, तर ईश्वर है की नहीं वो छोड़ दो म्हणाले. पण तुम्ही स्वतः आहात की नाही? स्वतः मी म्हणजे आहात की नाही? हां, म्हणजे तुम्ही आस्तिक झालात. कारण तो जो मी आहे, तो खरा जरी कळला नसला, तरी असणं हे वाटणं यांनी तुम्ही आस्तिक होता, असं त्यांचं म्हणणं आहे. ते आता सांगतात मला. हं. हो, हो. ते आता पुढे त्यांचं उदाहरण दिलं. हं. हे टिळकांचे गुरु म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, त्यांच्याबद्दल आहे. म्हणजे हा जो दोष आहे ना, तो खूप मोठा धरलाय. आता महाराजांनी सांगितलं ना, की जर पटलं नाही, तर जिज्ञासा संपली. असं असू शकतं, असं पॉसिबिलिटीनी तरी विचार करावा प्रत्येक गोष्टीचा. म्हणून गीतेतही भगवंतांनी सांगितलंय, की संशयात्मा विनश्यती. म्हणजे भरपूर अभ्यास झाला, भरपूर सगळं झालं आणि तरीही शेवटच्या क्षणाला जर संशय आला, की मी करतोय ते बरोबर आहे की नाही? किंवा खरंच ईश्वर आहे की नाही? तर सगळंच गेलं. पण त्याच्या विरुद्ध जर आयुष्य सगळं नास्तिकपणात गेलं आणि शेवटी मरता-मरता वाटलं, की अरे, हे सगळं आहे, पण माझ्या इच्छेने मी जगू शकत नाही. म्हणजे काहीतरी शक्ती आहे आणि तो म्हणजे परमेश्वर आहे, तर तो मुक्त होईल. तर त्यामुळे संशयाने आपली जिज्ञासाच मरून जाते. हं. इथे प्रमाण इथे जे इथे हां, एक मिनिट. इथे प्रमाण जे म्हटलेलं आहे ना, ते शब्द प्रमाण म्हणजे शब प्रमाण एखाद्या म्हणजे आपण म्हणतो नाही अमुक हे हां, अमुक एक आहे त्याला प्रमाण काय? प्रमाण जर नसेल, प्रूफ जर नसेल, तर तुम्ही म्हणताय ते खोटं आहे. तर इथे तो प्रमाण आहे, ते समजून तर घ्या तुम्ही, असं म्हटलेलं आहे. म्हणून महाराजांनी प्रवचनात बऱ्याच वेळा महाराज सांगतात, की अ, बुद्धिवाद हा मान्य आहे शास्त्रज्ञांना, पण ती बुद्धी कशी असावी, तर त्याच्याकरता सांगतायत, वेदानुकूल तर्केण मा कुतर्क्यता म्हणजे कुतर्क करायला बुद्धी नाही वापरायची. म्हणजे ईश्वर नाहीच, हे ठरवायसाठी बुद्धी नाही वापरायची. वेदांनी सांगितलेलं ईश्वर आहे. मग तो कसा आहे,
हे समजून घेण्यासाठी बुद्धी वापरायची, असं सांगितलं. म्हणजे अभ्यास म्हणजे किंवा तप म्हणजे आलोचने जे सांगितले, ते आलोचन असंच बसून सतत म्हणजे नारायण स्वामींचं उदाहरण आहे, की ते मानसपूजा करायला बसले, की पूर्ण भगवान समोरच आहेत आणि ते गोष्ट आहे नाही का, एकदा ते सगळं त्यांना अंघोळ वगैरे घालताना त्यांची अंगठी बोटात काढून ठेवलेली असते आणि मग ती घालायला विसरतात. तर उजेड पडतो आणि खरंच ती अंगठी असते. पण हे त्या महात्म्यांचं झालं. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या महात्म्यांनी पण कोणता मार्ग हे केलाय. नारायण स्वामींचा अभ्यास इतका आहे, की ते तिथे काशीला जाऊन राहिले ना, हाच सगळा अभ्यास करायला. उद्देश सुरुवातीला वेगळा होता, पण तरी ज्ञानाभ्यास आहे. त्याचं फळ त्यांना मिळालेलं आहे. तर त्यामुळे हा अभ्यास ही पण भक्ती आहे एका प्रकारची. कारण आलोचने म्हणजे ईश्वराचं चिंतन करणं, ईश्वराचेच विचार ऐकणं. तर हा अभ्यास म्हणजे महाराजांनी म्हटलंय नाही का, धर्माचा अभ्यास, वेदांचा अभ्यास करण्याइतकी बुद्धी राहिली नाही किंवा सुरुवातीपासून ती भाषेचाही अभ्यास नाही संस्कृतचा. तर महाराज एका प्रवचनात म्हणालेले आहे, की मूळ रामायण नाही तर भावार्थ रामायण वाचावं. म्हणजे हा जो आहे, हे सतत वाचून किंवा आपण आता जे प्रवचनं वाचतोय महाराजांची, हे प्रवचन आजचं समजा आता प्रवचन वाचलं, ते प्रवचन वाचायच्या आधी आणि प्रवचन वाचायच्या नंतर याच्यात नक्कीच आपल्या बुद्धीत काहीतरी फरक पडलेला आपल्याला जाणून येतो. आधीच वाचलेलं असेल, तरी परत वाचताना परत फरक जाणवून येतो. परत काहीतरी नवीन सुचत जातं. आता परत नवीन सुचत जातं ते आधी का नाही सुचलं? कारण आधी तेवढी बुद्धी संस्कारित नव्हती. ते परत-परत वाचून जसं आपण समजा एखादं जुन्या काळचं तांब्याचं भांडं मिळालं आपल्याला, पूर्ण काळं झालंय. ते एकदा घासलं तर अरे हां, हे तांब्याचं भांडं आहे ॲट कळलं तरी. नाहीतर नुसतं काळं कसलं भांडं आहे माहिती नाही. मग अजून घासलं, तर त्याच्यावरची थोडी नक्षी दिसते. अजून घातलं, तर ती नक्षी नाही, त्याच्यावर काहीतरी लेख लिहिलेला आहे. मग अजून घासलं, तर काहीतरी एकदम महत्वाचा मंत्र लिहिलेला आहे. आता हे कसं होतं? तेच भांडं घासणं आहे. तसं हे जेव्हा सत्पुरुषांचे विचार आपण ऐकतो, तेव्हा तो ईश्वर आपल्या अंतःकरणातनं अंतःकरणात उतरून अंतःकरणाची शुद्धी करतो. मग त्या शुद्ध अंतःकरणाने आपल्याला पुन्हा अजून जास्त काही कळतं. आणि ते पुन्हा जास्त कळण्याची जी बुद्धी आहे, त्याने पुन्हा आपण जेव्हा वाचतो, तेव्हा पुन्हा अजून-अजून समजत जातं. त्यामुळे एक सांगतात ना, की पारायणं का करावी? तर तेवढ्याकरता करावी. एकदा वाचलं, झालं आपला अभ्यास झाला. ज्ञानेश्वरी वाचली, गीता वाचली, आता आलं. तर तसं नाहीये ते. जेवढ्या वेळा वाचू, तेवढ्या वेळा कळत-कळत जाणार आहे. पूर्ण कळलं कधी म्हणायचं? तर ज्यांना कळलं ते पूर्ण कळलं असं म्हणतच नाही. ते भारद्वाज ऋषींची गोष्ट आहे नाही का? ब्रह्मज्ञानी कोण आहे? तर ते तोंडाने म्हणत नाहीत, मी ब्रह्मज्ञानी आहे. कारण मी म्हटलं तर ब्रह्मज्ञान असणंच शक्य नाही. तर तसं आहे ते. हे पुन्हा-पुन्हा वाचलं गेलं पाहिजे. हं. हो, 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 हो. म्हणजे तैलबुद्धी ज्याला म्हणतात, तेलाची धार किती बारीक असते. म्हणजे पाण्याच्या धारेपेक्षाही तेलाची धार बारीक एकदम होते. त्याला अखंड असते. अखंड असते. आणि सर्वात सूक्ष्म जे आहे तेच सर्वव्यापक आहे. हे कळायसाठी ती बुद्धी सूक्ष्म झाली पाहिजे. म्हणजे ती बुद्धी सूक्ष्म झाली म्हणजेच बुद्धी व्यापक झाली. हां, म्हणजे सूक्ष्म बुद्धीचं एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. आणि इथे नॅनो जे आहे तेच मॅक्रो आहे. म्हणजे परमात्म तत्व हे सूक्ष्मात सूक्ष्म आहे. कारण सर्वात छोटा जो अणू, परमाणू त्याचेही भाग केले, तरी त्यातही परमात्म तत्व आहे. त्यामुळे ते सूक्ष्मही आहे आणि सर्वव्यापी आकाशाच्याही पलीकडे ते आहे. त्यामुळे ते जे सूक्ष्म आहे तेच सर्वव्यापी आहे आणि बुद्धी सूक्ष्म झाली तर त्याचं लक्षण काय?
तर हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. ही जी महात्म्याची स्थिती आहे, की सर्व चराचरच तो झाला किंवा सर्व विश्व आणि त्याच्याही पलीकडे आत्मबुद्धी त्याची पसरली गेली म्हणजे सत्स्वरूप झाला. म्हणजे ती खरोखरची सूक्ष्म बुद्धी झाली. आणि सूक्ष्म बुद्धीचे बाह्य पण अ, हे आहेत. त्याची लक्षणं पण आहेत. ती सूक्ष्म बुद्धी व्हायला लागली, की काय होतं अणिमा, लघिमा या सिद्धी येतात. अ, मारुतीरायांचं हनुमान चाळिसामध्ये आहे नाही का? सूक्ष्म रूप धरी म्हणजे सूक्ष्म रूप धरून लंकेत गेले. ते सूक्ष्म रूप धरता यायसाठी पहिल्यांदा ती बुद्धी तितकी सूक्ष्म व्हावी लागते. त्याच्याशिवाय म्हणजे सिद्धी प्राप्त होण्याकरताही तेवढ्या सूक्ष्म बुद्धी किंवा तेवढी विशाल बुद्धी व्हावी लागते. तेव्हा ते विशाल ते विश्वरूप हे काय म्हणतात त्याला किंबहुना चराचर आपणची झाला हे ज्याला वाटू शकतो, तोच तेवढं विशाल रूप घेऊ शकतो. आपला प्रॉब्लेम असा आहे, की आपण देहापुरतं अडकून घेतलेलं आहे स्वतःला. मी आहे. आपण म्हणतो, की मी हे शरीर नाहीये. पण या शरीराने मी सीमित आहे असं ही इतकं दृढ आपण सतत करत बसतो. म्हणजे इव्हन साधना करताना किंवा हे करताना सुद्धा आपण तेवढ्याच पुरता विचार करतो. आपण घोरात कष्टाच्या वेळी पण हे पाहिलं, की बाकी आपण सगळ्यांचं करता प्रार्थना करतो, पण मुक्तीची प्रार्थना सगळ्यांकरता म्हणजे कुठेतरी ह्या देहात पुरतं जे आहे, ते ह्या देहापुरतंच मी मागतोय. जरी ती मुक्ती असली, तरी मुक्ती कोणाची? तर या देहात बसलेला जो आहे त्याची मुक्ती असं म्हणतोय. ह्या देहात जो बसलेला आहे तोच सर्व देहात बसलेला आहे. जो राम दशरथ का बेटा, वही राम घट घट में लेटा महाराजांनी सांगितले एका प्रवचनात. तुलसीदासांचं असेल कदाचित हे किंवा कबीरजींचं माहित नाही मला पण म्हणजे त्या सगळ्या रूपांनी आपलंच आत्मतत्व आहे, आपलाच परमात्मा सगळीकडे आहे. ही बुद्धी होत नाही. तर प्रार्थना सगळ्यांसाठी का करायची? तर आपल्या देहाचं लिमिट आपण जे आपल्या बुद्धीला घालून घेतलेलं आहे, ते लिमिट काढण्यासाठी अ, अ, हा अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं फळ काय होतं, की किंबहुना चराचर आपणची झालं. जसं अ, रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण आहे. एकदा ते यदुनाथ मल्लिकांच्या इथे ते दक्षिणेश्वरीच्या बाहेरच त्यांचा काहीतरी वाडा असतो. तर तिथे ते जायचे चर्चेला. तर एकदा त्यांच्या वाड्याच्या समोर अशी हिरवळ एकदम हिरवीगार हे आहे, गवत आहे. तर यांचं मन तिथे बघता-बघता तदाकार झालं आणि तेवढ्यात कोणीतरी त्या अ, गवतावरनं चालत गेला, तर याला छातीवरनं कोणतरी चालल्यासारखा अनुभव आला. म्हणजे काय त्यांची जी अ, हां, म्हणजे देह ही जी संकल्पना आहे, ती विस्तृत झालेली आहे त्या क्षणी. हां. तर ती विस्तृत करत म्हणून म्हणजे कुटुंब संस्था ही आपल्याला दिलेली आहे. ते आपले विचार संकुचित करण्यासाठी दिलेले नाही, की मी आणि माझे कुटुंब म्हणजे ते मराठी गाणं नाही का, "इवल्या इवल्या घरट्यात चिमणा-चिमणी राहतात." एकमेक आपण ह्याला मिळालं, त्याला मिळालं हे आपण पाहतो इकडे-तिकडे हे, की त्याच्या बाहेरचा विचार नाही. मी, माझी नवरा किंवा माझी बायको, माझी मुलं की संपलं म्हणजे आई-वडिलांचाही विचार नाही कदाचित. पण त्याच्यासाठी कुटुंब दिलेलं नाहीये. कुटुंब कशासाठी दिलंय, की मी ह्या शरीरापेक्षा पुरता विचार करतोय. तर त्याच्याबरोबर 3-4 शरीरांचा जेव्हा मला विचार करता येईल, तेव्हा मग तो अभ्यास वाढवून, तो मग गावाकरता, देशाकरता, जगाकरता असा तो ही ममता व्यापक करता आली पाहिजे. त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजेत. त्याकरता आहे ते. बापरे! कुठून कुठे पोहोचलो आपण माहीत नाही. सूक्ष्म बुद्धी हां, तर ती सूक्ष्म बुद्धी आहे. व्यापक ममता ही सूक्ष्म
जे जे व्यापक आहे तेला जातं ते सूक्ष्म होतं. त्या- हो, सूक्ष्म म्हणजे छोटंच आहे. इतकं ते छोटं आहे. पण तेच परमात्म तत्व असं आहे ते अ, अतिसूक्ष्म पण आहे आणि व्यापक पण आहे. म्हणून अ, ज्ञानेश्वर महाराज ते महाराजांनी सांगितलंय ना का, की उपनिषदात सांगितलेलं आहे, की ईश्वर तत्व कसं आहे किंवा कुठे आहे? तर तद्दूरे तत्समीपके म्हणजे ते दूरही आहे आणि जवळही आहे. तर महाराज म्हणाले, "असं कसं काय? दूर पण आहे आणि जवळ हे कसं काय? तर जे जगात धाकुटे होई जे ते जवळीक माझी." म्हणजे हा सूक्ष्मपणा आहे, तसाच व्यवहारात म्हणजे अ, हां, छोटं, छोटं, छोटं इतकं समज झाल्यावर तेच पूर्ण व्यापी, जगतव्यापी होतं. कारण आकाश तत्व हे सूक्ष्म आहे. आता पृथ्वी तत्व बघितलं, तर जाडं-भरडं आहे. तत्व याच्या दृष्टीने विचार केला, तर पृथ्वी तत्व हे जाडं-भरडं आहे. त्या पृथ्वी म्हणजे आपण मातीचा ढेकूळ घेतलं, तर त्या पाण्यात बुडवलं, तर ते पाणी त्यात हां, म्हणजे तेवढी जागा त्याच्यात आहे. पाण्यातही एअर भरलेली आहे आणि या सगळ्यात आकाश आहे. म्हणजे जेवढं पाणी आहे तेवढंच आकाश त्याच्यात मावलेलं आहे. म्हणून ते सूक्ष्म तत्व आहे. तर पंचमहाभूतातलं जे सात्विक म्हणजे काय सतच्या जवळ आहे. ते आकाश आहे. ते इतकं सूक्ष्म आहे. त्यामुळे मग ईश्वर तत्व जे आहे किंवा परमात्म तत्व जेव्हा परब्रह्म जे आहे ते किती सूक्ष्म आहे. ते पातळ जे काही आपल्याला वाटेल त्याच्याही पेक्षा पातळ असं ते इतकं सूक्ष्म आहे ते. आणि ते सूक्ष्म पदार्थ ग्राह्य करणारी बुद्धी, ती सूक्ष्म बुद्धी झाली. अनुभवच नाही आणि अनफॉर्च्युनेटली ते शिक्षणही नाही ना, म्हणजे अ, म्हणजे शाब्दिक ज्ञानही नाही असं होतं. अ, ह्याला पुरवपूरला भागवत सप्ताह झाला तेव्हा तो भूगोल ज्या दिवशी सांगितला गेला, त्याच्यानंतर सूरजनी महाराजांना विचारलं, की हे अमुक एक सागर, त्याच्या पलीकडे मग असं, मग क्षीरसागर हे आधुनिक भूगोलाशी जुळत नाही म्हणाले. तर ते म्हणाले, की महाराज म्हणाले, की ते समजून यायला पहिल्यापासून शिक्षण तसंच झालंय. चुकीचंच सगळं शिकवलं गेलंय. कन्सेप्टच वेगळे आहे. आता साधं आपण पिरियॉडिक टेबल घेतलं. सांख्यशास्त्र हे पण वर्गीकरणच आहे. पण त्यांचं वर्गीकरण आधुनिक शास्त्राचं वर्गीकरण हे अर्धवट आहे. त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 वेगवेगळ्या पदार्थाचं वर्गीकरण आहे. असं आपल्या शास्त्रात नाही. आपल्या शास्त्रात एकच वर्गीकरण आहे. ते इतकं सूक्ष्म आणि विशालपर्यंत सगळ्याचं वर्गीकरण एकाच पद्धतीने शेवटपर्यंत केलेलं आहे. आणि आपल्या इथे कसं वर्गीकरण म्हणजे पदार्थाचे मॅटरचे प्रकार सांगा. हा जर प्रश्न फिजिक्समध्ये आला, तर सॉलिड, लिक्विड, गॅस, प्लाझ्मा आणि व्हॅक्यूम या स्टेट सांगतो. तेच वर्गीकरण जर केमिस्ट्रीमध्ये आलं, तर ती 93 आणि त्याच्यापेक्षा पुढे 108 का जी काय आता अजून वाढली आहेत, ती मूलद्रव्ये सांगितली जातात. आता ती मूलद्रव्ये सांगितली जातात म्हणजे ॲटमपर्यंत आपण थांबलो. पण त्याच्यापुढे सब ॲटॉमिक पार्टिकल्स झालेत, त्याच्यात फरक पडतो की नाही पडत? तर पडतो. नाहीतर मग सब ॲटॉमिक पार्टिकलचा अभ्यास का करतात लोकं? त्याच्याही पुढे जर गेलं, तर क्वांटम फिजिक्स जे सांगितलेलं आहे, क्वांटम फिजिक्समध्ये म्हणजे आपण आइन्स्टाईन, आइन्स्टाईन म्हणतो, पण आइन्स्टाईनचं जे थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, ती स्टीफन हॉकिन्सनी ऑलरेडी चुकीची ठरवलेली आहे. आइन्स्टाईनला क्वांटम फिजिक्स माहीत नाहीये. ते क्वांटम फिजिक्सच्या बेसिसवर आइन्स्टाईनची थिअरी चुकीची ठरलेली आहे. म्हणजे याचा अर्थ काय? ही जी बुद्धी आहे, की बाह्य साधनांचा उपयोग करून पदार्थांची तत्व समजून घ्यायची, तर ती कधीच पूर्णतेला जाऊ शकत नाहीत, जोपर्यंत ती आत वळत नाहीत ते.
आणि आपलं जे काही वर्गीकरण आहे ते आत वळून केलेलं वर्गीकरण आहे. त्यामुळेच जे काही सगळं आहे ते परमात्म तत्व आहे सांगताना आपल्याला आपल्या भारतात आपल्या वैदिक धर्मातल्या लहान मुलालाही माहिती आहे की ईश्वर सर्वत्र आहे. म्हणजे सगळ्याच्या आतलं जे मॅटरच्या आतही जो मेन कंटेंट आहे तो सगळीकडे सारखा आहे. हे हां. त्याला आता ते मग इथर वगैरे काहीतरी नाव देऊन हे करतात. पण तिथपर्यंत ते पोहोचूच शकलेले नाहीत. आपण त्याची सिद्धी केलेली आहे ऑलरेडी. हो, हो, हो. तेच म्हणजे ते म्हणून त्याला मध्ये एक काहीतरी प्रयोग झाला ना, की गॉड पार्टिकल म्हणून. हां, म्हणजे शेवटी तिकडेच येतात ते. शेवटी तिथे येण्याचे हो. दुसरं एक याच्यात म्हणजे आपण आपल्या ह्याच्यात जे म्हटलंय ना हां, सॉरी, सॉरी. बोला काका. हां. तर म्हणजे अ, अ, हां, गॉड पार्टिकल जे सांगितलेलं आहे, म्हणजे अ, तिथपर्यंत आता ते विचार करतायत. क्वांटम फिजिक्समध्ये असं आहे, की म्हणजे एक प्रयोग केलेला, की एक 2 स्लिट पत्र्याच्या ह्याच्यावर 2 स्लिट मारून त्याच्या एका बाजूनी फोटॉन्स टाकून त्याचं पॅटर्न बघण्याचा तो प्रयोग होता. तर दोन्ही स्लिटमध्ये इक्वली जाऊन 2 रेषा पडायच्या त्या फोटो फ्रेमवर. एकदा काय झालं ते रेज ऑन ठेवून तो ऑब्झर्व्ह करणारा दुसरीकडे गेला आणि रात्रभर ते रेज ऑन झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिलं तर त्या 2 स्लिटमध्ये एकाच स्लिटला डबल डार्कनेस आलेला. दुसऱ्या स्लिटमध्ये स्लाइट फक्त होता. याचा अर्थ त्यांनी असा लावला, की म्हणजे ही थेअरी आहे, की जे स्मॉलेस्ट पण जे पार्टिकल आहे, त्यालाही इंटेलिजन्स आहे. त्यामुळे ते ऑब्झर्व्ह होताना आणि ऑब्झर्व्ह होत नसताना दोन्ही वेळी वेगळ्या प्रकारे वागतं. म्हणजे प्रकाश हे सरळ लाईनीत जाईल वगैरे हे सगळं काही नाही. त्याला पण इंटेलिजन्स आहे, की जोपर्यंत ऑब्झर्व्ह होतंय तोपर्यंत ते सरळ जातंय. जेव्हा ऑब्झर्व्ह व्हायचं थांबलं, तेव्हा त्यांनी ग्रुप करून एकाच ठिकाणी जाण्याचं ठरवलं. हे एम-आय-टीच्या याच्यावर YouTubeवर पण तुम्हाला पाहायला मिळेल. हे आत्ताचं आहे आणि दुसरं काकांनीच फार पूर्वी सांगितलेलं, की तेही आत्ताही ते धरतात खरं, की इमोशन्सचे पण पार्टिकल आहेत. म्हणजे 4 दिवसांचं हे का पाळावं, की त्या स्त्रियांच्या मासिक धर्मांच्या वेळी बाकी सगळं हे जो रजोस्त्राव वगैरे ते तर फिजिकल झालं. पण जी पापं इमोशन्सच्या स्वरूपात आहेत, त्याचं एक्सक्रिशन होतं. त्यामुळे पाप, पुण्य, सगळ्या भावना यांची पार्टिकल्स आहेत. आणि ती पार्टिकल्स बाहेर गेलेली असताना त्या एरियात जो जातो, त्याच्याकडे ती येऊ शकतात. म्हणून लांब राहायचं, वेगळं बसायचं, हे सगळं त्याच्याकरता आहे. काकांनीच सांगितलेलं आहे. हां, हां, हां. हो. ते तरीच आहे. हो, हो. बरोबर. म्हणजे कर्मयोगाबद्दल बऱ्याच वेळा महाराजांनी सांगितलेलं आहे, की कर्मयोग म्हणजे वेदांनी जसं सांगितलंय त्याप्रमाणे व्यवहार आणि ईश्वराच्या प्राप्तीसाठी जे काय करायचं. तर ती कर्मयोग ही ईश्वराचे पालन आहे. त्या दृष्टीने
तोही भक्तियोगाचाच भाग आहे असं सांगितलंय महाराजांनी. आणि तसंच विवेक चूडामणीमध्ये अ, त्या सच्चिदानंदाचा विचार करून, जगाचा निराश करण्याचा विचार करून सतत तो ध्यास काय आहे, तर त्या सच्चिदानंद रूपाचा. म्हणजे तीही म्हणजे ज्ञानी भक्तीच आहे म्हणाले. म्हणजे भक्ती योगात बाकी सगळ्या योगांचा अंतर्भाव आहे. हो. वाह! विचारलं पाहिजे. हो, हो. आई शपथ! वाह!